महिला अत्याचारांच्या प्रकरणामध्ये चाकणकरांनी कोणतीच मदत केलेली नाही असं करुणा मुंडे म्हणाल्या। देवकृपेनेच चाकणकरांचा राजीनामा झाला असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे। अशोक खरात याच्यासोबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेरकार महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागलेला। आपल्यासोबत करुणा मुंडे आहेत, त्यांनी सुद्धा या संदर्भातला आवाज उठवला होता, राजीनाम्याची मागणी केली होती। आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत। ताई, तुमची पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्राची जे महिला आयोग आहे ते महिलांच्या बाबतीत काय काम करत नाही आणि काही एक रूल असतात महिला आयोगाचे, ते रूल फॉलो करत नाही। त्याच्यासाठी आणि तुम्ही हे महिला आयोग के अध्यक्ष जे आहे त्यांना बदलून टाका। पण कुठेही माझी जे मागणी आहे त्याला यश मिळालं नाही आणि अगोदर आमची ऐकला आमच्या आणि आज रुपालीताईचा राजीनामा झाला। चाकणकर म्हणतात की माझी ज्यांनी बदनामी केली त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार। चालेल ना, आम्ही तुमच्या नोटीसचं स्वागत करू आणि त्याच्या प्रतिउत्तर पण आम्ही देऊ। आणि मी तो अगोदर रुपालीताईला नोटीस पाठवलेला आहे, सरकारकडे आमची कोर्टाची नोटीस गेलेली आहे, क्योंकि आम्हाला अशी महिला आयोग की अध्यक्ष नकोय। जो कोणी व्यवस्थित काम करणार नाही त्याच्या विरोधातला हा लढा सुरूच राहील। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, टीव्ही